शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची आजची सुनावणी संपली। पुढची सुनावणी 18 ऑगस्टला होणार। शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा 2 दिवसात सुटेल, भरत गोगावले यांना विश्वास। शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। शाकाहारी मांसाहारी वादावर भावेश कावरेचा माफीनामा। घर घेणारा शाकाहारी हवा ही अट मालकाची होती, तो व्हिडिओ माळकऱ्यांसाठी बनवलेला होता। माफीच्या व्हिडिओत भावेशचा अजब तर्क। ताडदेवमधील प्रकरणाचा अबू आझमींकडून निषेध। मुस्लिम धर्मियांना देखील घरं मिळत नाहीत, अबू आझमी यांचा दावा। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत कुठलंही कामकाज नाही। खरगेंच्या मुद्द्यावर राज्यसभेत खडाजंगी। भाजपचे चाणक्य 20 दिवस कुठे होते, संसदेत आले नाहीत। राहुल गांधी यांची अमित शहांवर टीका। मनोज जरांगे यांच्या टीकेमुळे दुखावलं गेलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाऊक। नाशिकच्या कुंभमेळ्याचं बारसं वादात। महासिंहस्थ नामकरणावरून नवा वाद। साधू महंतांकडून नामकरणाला विरोध। पुण्यामध्ये काँग्रेसकडून खड्ड्यांचा वाढदिवस। खड्ड्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचं लक्षवेधी आंदोलन। मेळघाटातल्या डोमाच्या आदिवासी आश्रमशाळेतल्या मुलींना भूतबाधा झाल्याची अफवा। भूताच्या कथित अफवेनं विद्यार्थिनी शाळा सोडून घरी गेल्या। गडचिरोलीतल्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी 5 जणांवर गुन्हा। माजी खासदार मारुतराव कोवासेंसह आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांवर सुद्धा गुन्हा दाखल। कर्जतच्या रस्त्याची पोलखोल करणाऱ्या मुलींना आदित्य ठाकरेंकडून सायकल भेट। शाळकरी रिपोर्टर नेहा घारे हिने आदित्य ठाकरेंचे मानले आभार। मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणामध्ये मृत नागेश गायकवाडच्या पत्नीची आत्महत्या। भरपाईच्या पैशांवरून सासरच्यांनी छळ केल्याचा आरोप। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला। सुखबीर सिंहांवर नांदेडच्या रुग्णालयात उपचार। हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, तब्येतीचीही विचारपूस। नालासोपारा कळंब समुद्रकिनारी वाळूत रुतली कार। स्थानिकांच्या मदतीनं कार सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश। पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। उत्पादनात घटीच्या भीतीनं शेतकरी चिंतेत। धुळे तालुक्यातील कोंडाणे इथले शेतकरी त्रस्त। शाळकरी मुलांचा नदीतून जीवघेणा प्रवास। बुलढाण्याच्या रिधोरामधील धक्कादायक प्रकार। गडचिरोलीमधल्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरण, दोघांना अटक। माजी खासदारांसह 3 आरोपी फरार। 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल। नागपूरची हवा मुंबई पुण्यापेक्षाही सर्वाधिक प्रदूषित। मे महिन्यात नागपूर हे राज्यातील दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर। मार्च ते मे या 3 महिन्यात धुलीकणांच्या पातळीत वाढ।